देशभरात दररोज आत्महत्येच्या घटना घडत असल्या तरी नाव, पैसा, मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळवूनही मुली आत्महत्या करतात तेव्हा अधिकच आश्चर्य वाटतं. या आत्महत्यांच्या यादीत प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावं जोडली जातात तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. जिया खान आत्महत्या प्रकरणाचा निकाल तब्बल 10 वर्षांनंतर आलाय. 10 वर्षापूर्वी जिया खानच्या आत्महत्येनं सर्वांनाच हादरवलं होतं. जिया खानने सुसाईड नोट लिहिली होती, ज्यामध्ये आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीचे नाव लिहिले होते. जिया खानच्या आत्महत्येनं लोकांना धक्का बसलेला नाही. अलीकडच्या काळात अशा घटना सातत्यानं ऐकायला मिळत आहेत, जिथं प्रसिद्ध सेलिब्रिटी आपल्या प्राणाची आहुती देत आहेत. आपल्या करिअरमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अशा अनेक मुलींनी अलीकडच्या काळात आत्महत्या केल्यात. ते चांगल्या कुटुंबातील होते, पैशाने किंवा इतर कशानेही जबरदस्ती केली गेली नव्हती, परंतु असं असूनही या मुलींनी मृत्यूचा पर्याय निवडला. 2 दिवसांपूर्वी 25 वर्षीय फॅशन डिझायनर मुस्कान नारंगने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. मुस्कान नारंगने डेहराडूनमधून फॅशन डिझायनिंग केले होते आणि ती मुंबईत काम करायची. फॅशन डिझायनिंग शिवाय तिनं मॉडेलिंगही केलं. मुस्कान हा उत्तर प्रदेशातील मुरादाबादची रहिवासी होती. वडील व्यापारी होते. घरात कशाचीही कमतरता नव्हती. होळीच्या दिवशी ती मुंबईहून मुरादाबाद येथील तिच्या घरी आली होती आणि तेव्हापासून तिथंच राहत होती. 27 एप्रिल रोजी मुस्कानला फाशी दिल्याची बातमी समोर आली होती. आत्महत्येच्या 1 दिवस आधी मुस्कानने कारमध्ये बसून तिचा शेवटचा व्हिडिओ देखील बनवला होता, ज्यामध्ये तिनं सांगितलं होतं की तिच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, तिला कुणी समजून घेत नाही, असं ती तिच्या व्हिडिओमध्ये सांगत होती. आत्महत्येच्या 1 दिवस आधी मुस्कानचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आकांक्षा दुबे ही भोजपुरी सिनेमातील प्रसिद्ध नायिका होती. तिनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. सर्वस्व, नाव आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर आकांक्षाने गेल्या महिन्यात वाराणसीतील हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. आकांक्षाने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ हॉटेलच्या खोलीतूनच बनवण्यात आला. या व्हिडिओमध्ये आकांक्षानं तिच्या मृत्यूसाठी तिचा प्रियकर समर सिंहला जबाबदार धरलाय. आकांक्षा प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. समर सिंग याला अटक करण्यात आली. या बाबतीत रोज नवीन अपडेट येत आहेत. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की आकांक्षा स्वतः सर्वच बाबतीत सक्षम होती, मग तिला कुणामुळे मृत्यूला कंटाळण्याची काय गरज होती? प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिनं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इंदूर येथील राहत्या घरी आत्महत्या केली. वैशालीने 4 पानांची सुसाईड नोट लिहिली होती. या चिठ्ठीत तिनं त्याचा मित्र राहुल आणि त्याची पत्नी दिशा यांच्यावर आरोप केले होते. वैशाली ठक्करने अनेक मालिकांमध्ये काम केले. ती इंदूरमधील एका चांगल्या कुटुंबातील होती. वैशालीचा आधी राहुलसोबत संबंध होते, पण नंतर तिनं दिशाशी त्यानं लग्न केलं. वैशालीच्या इतरही अनेक एंगेजमेंट होत्या, पण ती एंगेजमेंट तुटली. त्यानंतर वैशाली डिप्रेशनमध्ये राहू लागली. वैशालीच्या म्हणण्यानुसार राहुल आणि त्याची पत्नी तिला त्रास देत होते आणि त्यांच्यामुळे तिची एंगेजमेंटसुद्धा तुटली होती. या प्रकरणी पोलिसांनी राहुल आणि दिशा विरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचाही तपास सुरू आहे. एकामागून एक प्रसिद्ध सेलिब्रिटी आत्महत्या करताना पाहणं सर्वांनाच धक्कादायक होते. आम्ही इथं ज्या मुलींशी बोलतो त्या सर्व मुली शिक्षित होत्या आणि त्यांचं करिअर चांगले करत होत्या. त्यांना त्यांच्या कुटुंबाचाही पूर्ण पाठिंबा होता. त्यांना हवे असते तर ते त्यांच्या केसेसमध्ये पोलिसांची मदत घेऊ शकले असते, पण या मुलींना मृत्यूला कंटाळणं हा एक चांगला पर्याय वाटला. अशा परिस्थितीत आजची तरुणाई सेलेबस असली तरी परिस्थितीशी लढण्याऐवजी
मृत्यूला सोपा मार्ग मानत असल्याचं दिसतंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू DSD वर्ल्डच्या पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.